सध्या रायगडावर उत्साह आहे, कारण आज शिवराज्याभिषेक आहे। शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडतोय आणि मोठ्या उत्साहात हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय। विविध कार्यक्रमांचे इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्य करून कानाकोपऱ्यातून शिवभक्त इथे पोहोचलेले आहेत, शिवराज्याभिषेक पाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। आणि आता सध्या वातावरण आपण तिथलं पाहतोय, चित्र पाहतोय। रायगडावर प्रचंड उत्साहात पहाटेपासूनच शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहावयास मिळतोय। आज शिवराज्याभिषेक 351वा शिवराज्याभिषेक पार पडतोय आणि याच पार्श्वभूमीवर रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मान्यवरही उपस्थित राहण्यास सुरुवात झालेली आहे, पण तत्पूर्वी उत्साह आपण पाहतोय रायगडावर शिवभक्तांचा। दरम्यान रोहित पवार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होत आहे आणि यासाठी आमदार रोहित पवार रायगडावर दाखल झालेले आहेत। दादा, आज महाराजांचा आशीर्वाद घेतलात, काय भावना आहेत नेमकी? आशीर्वाद घेतला एकतर या भूमीमध्ये आल्यानंतर आणि खास करून या किल्ल्यावर आल्यानंतर इथं एक आपल्याला असं वाटतं की इथले जे दगड आहेत, माती आहे, इथं प्रत्येक जी काही वस्तू आहे, वास्तू आहे, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला असेल आणि फक्त आपला हातसुद्धा तिथं लागला तर एक वेगळी ऊर्जा आपल्याला मिळते। आणि ती ऊर्जा घेण्यासाठी मी तर आहेच, पण लाखो करोडो लोक इथं आलेली आहेत आणि तीच ऊर्जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना ती आपल्याला मिळावी या हेतूतून आणि या वातावरणामध्ये इथं जे शिवभक्त प्रेमाने आस्थेने इथं आलेले आहेत त्यांना भेटून सुद्धा मनापासून आनंद होतो। सध्याचं जे राजकारण चालू आहे, मग केंद्रातलं असेल किंवा महाराष्ट्रातलं असेल, प्रत्येक राजकर्त्यांनी काय बोध घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो संदेश त्याने दिला होता त्यातून? आज सगळेच राजकारणी नाही, पण बहुतांश राजकारणी फक्त सत्तेचा विचार करतात, खुर्चीचा विचार करतात, पदाचा विचार करतात आणि त्या पदावर खुर्चीवर बसल्यानंतर स्वतःचा विचार करतात, पार्टीचा विचार करतात। खऱ्या अर्थाने आपल्याला सामान्य लोकांचा विचार केला पाहिजे। आपल्याला जे कोणी लोक आज अडचणीत त्यांचा विचार केला पाहिजे, तो दुर्दैवाने आज होताना दिसत नाही। त्यामुळे स्वराज्य परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या प्रेरणेने या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये जर आणायचं असेल तर फक्त सामान्य व्यक्तीला आपल्याला केंद्रबिंदू ठेवावं लागेल आणि सरकारी तिजोरीतून जो 1 रुपया निघतो तो शेवटच्या घटकापर्यंत 1 रुपयाच राहिला पाहिजे, तर कुठेही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे। हे जेव्हा होईल तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्य आपल्या या भूमीमध्ये आलं असं आपल्याला सांगावं बोलावता येईल। नक्कीच हे होते आमदार रोहित पवार ज्यांच्याशी आपण बातचीत केली। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड। रायगडावर उत्साह शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी। पाहूयात। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। ही दृश्य आहे राजसदर मधील मेघडंबरीची। या ठिकाणी आपण पाहिलात तर आकर्षित फुलांनी महाराजांच्या
आजूबाजूची ही सजावट आहे, अप्रतिम या ठिकाणी केलेली सजावट पाहून मनमोहक अशी ही दृश्य आपण पाहू शकता आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी जिल्ह्यातून नव्हे तर देशातून शिवभक्त रायगडावर दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच या शिवराज्याभिषेक सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे. अजय शेळके, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. तर गुरुवारी 351वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय आणि या सोहळ्यासाठी राष्ट्रपतीचे आमदार रोहित पवार सुद्धा उपस्थित आहेत. त्यांनी शिवरायांचा आशीर्वाद घेतलेला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी त्यांनी बातचीत सुद्धा केलेली आहे आणि सध्याची आपण रायगडावरची ताजी दृश्य पाहतोय. यासाठी 350वा राज्याभिषेका सोहळ्यासाठी वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणाहून जल आणलं जातंय. जल आणणाऱ्या सगळ्या भावांना या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सह्याद्रीच्या हरकळकोटांच्या हे स्वराज्य उरायलंय, हे शिवरायांच्या बलिदानावर, शिवरायांच्या युद्धनीतीवर आणि या इतिहासाच्या घटना महत्वाच्या होत्या. शहाजीराजेंचा पराक्रम वारसानं शिवरायांकडे आलेला होता. माँसाहेब जिजाऊंचे संस्कार होते आणि त्याच वेळेला वारकरी संप्रदायाची पताका ही जगद्गुरु तुकोबारायांच्या हाती होती. तेव्हा हे स्वराज्य रायगडावर सध्या उत्साह पाहण्यास मिळतोय. गुरुवारी 351वा म्हणजेच आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावर उत्साहात पार पडताना दिसतोय. शिवराज्याभिषेकासाठी विविध भागातून जल आणलं जातंय.